विचार करत बसण्यापेक्षा झोपलेलंच बरं. एक गोष्ट धड नाही या घरातली. निशा अगं थांब, मी करू दे. नको, मी करेन. करतो ना निशा. नको म्हटलं ना, मी करेन. का झालं सगळ्यांबरोबर जेवून? आता आठवण झाली बायकोची? इतका वेळ मी एकटी जेवत होते तेव्हा? एक मिनिट, इथे बसून एकटं जेवायचं तुझं तूच ठरवलं होतंस. आपण दोघं गप्पा मारत जेवूया असं ठरवले, पण तुला माझ्यापेक्षा ती माणसं महत्वाची आहेत ना? निशा, मला या घरातले सगळेच महत्वाचे आहेत. माझी आई, बाबा, आजी, गौरी आणि बायको म्हणून तू सुद्धा. मी त्यांना महत्व दिल्याने तुझी किंमत कमी होत नाही ग, आणि नवरा म्हणून मीही नालायक ठरत नाही. वा, चांगलाच परिणाम झाला एकत्र जेवण्याचा. असा जर रोज राहिलास ना त्यांच्या बरोबर, तर आपल्यामध्ये भांडण होण्यासाठी दुसऱ्या कोणत्या कारणांची गरजच लागणार नाही. निशा, तुला काय म्हणायचंय? माझ्या घरचे आपल्यात भांडणं लावतायत. निशा, आपल्यामध्ये जी काय वादावादी आणि भांडण आहे ना, या सगळ्याला केवळ तू कारणीभूत आहेस. आणि तुला माझं सगळ्यांसोबत असणं खटकतंय ना, पण खरं सांगू निशा, हे सगळे क्षण माझ्यासाठी खूप महत्वाचे आहेत. आज बाबांनी माझ्यासाठी कुल्फी केली आणि सगळे एकत्र बसून बाहेर आम्ही खाणार आहोत. आणि या सगळ्यापासून तू लांब राहतेस का? तुझं तुलाच माहिती. पण एकत्र असलेली आम्ही सगळी माणसं मात्र चुकीची नक्कीच नाही होत. या सगळ्यात तुझी चूक आहे का, याचा जरा शांतपणे विचार कर. आणि इथे असं धुसफुसत बसण्यापेक्षा बाहेर ये. हे बघ नाची. दादा, दादा, बाहेर या ना, बाबा बोलत आहेत. काय झालं दादा? नाही, काही नाही, आलोच मी. लवकर ये. निशा, हे असं वागून तू स्वतःची काय अवस्था करून घेतली बघ जरा. हे बघ, मी आता बाहेर जातोय आणि तूही यावंस अशी माझी, आमच्या सगळ्यांची इच्छा आहे. तू काय ते ठरव. हॅलो आई, कशी असणार आहे मी? बाहेर सगळे एकत्र बसले, कुल्फी खात आहेत. माझी परवा आहे कोणाला? जाऊ दे, गेले उडत. पनीर मशरूम स्टिक विथ बार्बेक्यू सॉस करण्यासाठी लागणारे साहित्य: किसलेलं गाजर, उकडलेला बटाटा, पनीर, तांदूळाचं पीठ, रवा, मटार, मशरूम, कोबी, मीठ, मिरची, कोथिंबीर आणि बार्बेक्यू सॉस. कृती: प्रथम एका बाउलमध्ये किसलेलं गाजर, उकडलेला बटाटा, कुस्करलेलं पनीर, मटार, मशरूम, हिरवी मिरची, कोथिंबीर, कोबी, मीठ आणि तांदूळाचं पीठ घालून सर्व एकजीव करून घ्यावं. तयार मिश्रणाच्या स्टिक बनवून रव्यामध्ये घोळवून गरम तेलात तळून घ्याव्यात आणि सर्व्ह कराव्यात. मामी, कोणता भक्त हाक मारतो आहे? ध्यानात इतके मग्न आहात. बाणाईला भेट घ्यायची आहे देवी. वाटलंच मला. ती अस्वस्थ असणं स्वाभाविकच आहे. तिच्या दृष्टीने हे सारंच गोंधळून टाकणार आहे. अशा वेळी तिला तुम्हाला किंवा मला भेटावं असं वाटणं हे स्वाभाविक आहे. नमस्ते अंकल जी, वो हमें आपसे. कशा करता आलास तू इथे? विकीची चारी करायला? काय समजतो काय स्वतःला तू? अरे, आजारपणात माझा जीव वाचवला म्हणून घरातल्या पोरी बाळींवर. अरे, कुठून कुठून येता तुम्ही? नाही ते उद्योग धंदे करता इथं. खपवून घेणार नाही, मी सांगतो तुला. मी फार वाईट माणूस आहे, लक्षात ठेव. पोलिसात देणार होतो तुला. केवळ विकी आडवा आला म्हणून लक्षात ठेवलं, ते इथून दिंड काढणार होतो तुझी मी. मामा, आता आपण काहीच करू शकत नाही. पण आर्चिस, हे असं कसं शक्य आहे?
आपण तर सगळे आवाज रेकॉर्ड केले होते ना, राईट? हो. मग हे असे कोणते आवाज रेकॉर्ड झाले जे आपल्याला ऐकूच आले नाहीत? आय मीन, हाऊ कॅन इट बी पॉसिबल?